नमस्कार मित्रांनो, आज परत एकदा तुमच्या भेटीला आलो आहे. मंडळी, आज जी भयकथा मी तुमच्यासाठी आणलेली आहे, या भयकथेचं नाव बाबांचा वाडा असं आहे. बघा, काही वेळेस ना काही वस्तूसोबत काही माणसांचं मन ना एवढं जास्त लागतं ना की ते माणूस गेल्याच्या नंतरही त्याची आत्मा, त्याचे काही विचार त्या वस्तूसोबत राहतात. तर आज तुम्हाला देखील मी अशीच एक भयकथा सांगणार आहे, जी ऐकल्याच्या नंतर तुम्हीसुद्धा म्हणसाल की हां यार, असं कदाचित होऊ शकतं. तर एक प्रतीक नावाचा मुलगा होता आणि तो एका गावामध्ये राहायचा. त्या गावामध्ये थोडंसं गावाच्या बाहेर गेलं की एक वाडा होता. त्या वाड्यामध्ये कोणी जास्त राहायचं नाही. त्या वाड्यामध्ये फक्त एक आजोबा राहायचे आणि प्रतीकचं घर आणि तो वाडा जवळजवळ असल्यासारखंच होतं. प्रतीकचं घर थोडं समोर होतं, तर तो वाडा प्रतीकच्या घराच्या बरोबर पाठीमागं होता. आता त्या वाड्यामध्ये एकच म्हातारा राहायचा. ना त्याला लेकरू होतं, ना बायको होती, ना वडील होते, नाही आई होते. वडील आई तर अगोदरच वारले गेले होते आणि बायको आणि लेकरू हे दोघेही जण एका ॲक्सिडेंटमध्ये वारले गेले होते. आता राहिलं होतं ते फक्त ते म्हातारं आणि ते तेवढा वाडा. आता तो जो म्हातारा होता त्याचा जीव एवढा जास्त त्या वाड्यामध्ये होता की विचार करता कामा नाही. म्हणजे तो वाडा त्याने आणि त्याच्या लेकरांनी आणि त्याच्या बायकोनी या तिघा जणांनी मिळून बांधलेला वाडा होता. आता ही गोष्ट ना थोडीशी जुन्या काळामधली आहे. तर त्या वाड्यामध्ये त्या म्हाताऱ्याचा फार जास्त जीव होता. आता एखाद्या माणसाचा जर एखाद्या वस्तूमध्ये जीव असला तर तो माणूस ती वस्तू आपल्यापासून दूर होऊ देतच नाही. काही झालं ना तरी तो दूर होऊ देत नाही. तसं म्हाताऱ्याचं होतं. आता म्हाताऱ्याचे जे नातेवाईक होते दुसरे, ते म्हाताऱ्याला म्हणायचे की चला आपल्या घरी राहा, आम्ही तुम्हाला खाऊ घालतो, पिऊ घालतो. तुमचं इथं कुणी नाही आहे, ना तुमची बायको आहे, ना तुमचा लेक आहे, तुम्ही एकले कशी राहाल इथं. पण तो म्हातारा म्हणायचा की नाही, मी माझा वाडा सोडून कुठेही जाणार नाही. तो त्याच्या हट्टावर असा ठामच उभा होता आणि सगळ्या नातेवाईकांना माहिती होतं. आणि तुम्हाला तर माहिती आहे, नातेवाईक म्हणलं ना की ती भारी असतात. सगळ्यांचा डोळा या म्हाताऱ्याच्या वाड्यावर होता. पण म्हाताऱ्यांनासुद्धा माहिती होतं की सगळेजण काय करण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि म्हाताऱ्याने सांगितलं होतं, मी मेल्याच्या नंतर माझ्या वाड्यामध्ये कुणीही राहायला येणार नाही. चांगलं बजावून सांगितलं होतं. त्या कारणामुळं त्या म्हाताऱ्याला काय जास्त करून नातेवाईक जीव लावायचे नाही. कधीतरी यायचे, 1-2 वर्षामधून बसायचे 1-1.5 घंटा आणि निघून जायचे. काय बाबा भेटावं म्हणून भेटावं. आता म्हातारा असाही नव्हतं की बाबा फार गरीब आहे, असं नाही. पैसा होता त्याच्यापाशी. त्या कारणामुळं म्हाताऱ्याने एक जोडपंच कामाला ठेवलं. एक नवरा आणि त्याची बायको, असे दोघं जण तिथं कामाला राहायचे. आता जो प्रतीक आहे तो नेमका वाड्याच्या समोर राहायचा आणि जो प्रतीक आहे तो काही जास्त मोठा नव्हता, 14 ते 15 वर्षाचा होता. आणि लहानपणापासून प्रतीक त्या वाड्यामध्ये यायचा जायचा आणि त्याचे म्हातारा आहे त्या प्रतीकला जीव लावायचं आणि प्रतीकचाही त्या म्हाताऱ्यामध्ये जीव होता. दोघेजणं एकमेकांना चांगल्या पद्धतीनं बोलायचे. म्हाताऱ्याला करमायचं नाही प्रतीक कुठं गेला तर, आणि प्रतीकलाही करमायचं नाही म्हातारा जर कुठं बाहेरगावी गेला तर. रोज येणं जाणं तिथं करायचा. असं समजा की तो जो म्हातारा आहे तो म्हातारा प्रतीकला आपल्या नातवासारखं ट्रीट करायचं, कारण की त्याच्यापाशी त्याचा नातू नव्हता, लेक नव्हता. त्या कारणामुळे तो बिचारा प्रतीकसोबत चांगला राहायचा. तर काही दिवस होतात आणि अचानक म्हाताऱ्याचा जीव जातो. आता जीव गेल्याच्या नंतर प्रतीकचं जे मन आहे ना ते फार जास्त दुखावतं की यार आजोबा गेले, कसाबसा जायचो, बसायचो, शांत राहायचो. आता जिथं जायचो तीसुद्धा जागा गेली. आता त्या आजोबाच्या कामाला जे माणूस आणि स्त्री होती, त्या माणसाची बायको, ते दोघेही फार चांगले होते. यायचे, तो जो माणूस आहे तो पूर्ण वाड्याची साफसफाई करायचा आणि ती जी स्त्री आहे ती बिचारी धुणं धुवायची, स्वयंपाक करायची, भांडे घासायची. जी स्त्रियांची कामं असतात ना ती स्त्री तिथली सगळी कामं करायची. आणि तो अचानक म्हातारा मेल्याच्या नंतर सर्व नातेवाईक तिथं जमा झाले आणि नातेवाईकांनी असं ठरवलं की तो वाडा आपण सगळ्यांनी वाटू घ्यायचा. तर काय होतं, त्या नातेवाईकापैकी 2 नातेवाईक त्या वाड्यामध्ये थांबायचं ठरवतात की आम्ही जोपर्यंत प्रॉपर वाटणी होत नाही तोपर्यंत या वाड्यामध्ये थांबूयात. 2 दिवस थांबतात आणि 3ऱ्या दिवशी त्या नातेवाईकांचे मृतदेह त्या वाड्यामध्ये सापडतात. त्यावेळेस जे बाकीचे नातेवाईक होते ना ते एकदमपणे घाबरले आणि त्याच्यापैकी पण एक नातेवाईक असा म्हणला की अरे काही झालं असेल, यांना काही डसलं असेल, भिसलं असेल म्हणून यांचे मृतदेह सापडतात. मग त्यांनी काय केलं, सगळ्यांच्या नावावर तो वाडा लिहिला. म्हणजे सगळ्यांच्या जरा जरा जितकं पण हिश्श्याला येईल ते सगळं काही त्यांनी घेतलं. पण नावावर लिहिल्याच्या नंतर तब्बल 1 महिन्याच्या आत जितक्यांनी पण त्याच्या नावावर वाडा केलेला आहे त्यांच्या म्हणजे त्यांचा जीव गेला कोणी ना कोणीतरी कारणावरून.
कोणाचा हार्ट अटॅक येऊन मृत्यू झाला, कोणाचा ॲक्सिडेंट होऊन मृत्यू झाला, तर कोणी अचानक सुसाईड केलं. म्हणजे अशा प्रकारे या 2-3 जणांचा मृत्यू झाला. ज्याच्या नावावर आहे त्याच्या, म्हणजे त्याच्या फॅमिलीतलं कोणी मेलं नाही, फक्त ज्याच्या नावावर केलं नाही तोच मेला. आता त्या वाड्याचा कोणीही वारसदार व्हायला हिंमत करत नाही, कारण की सगळ्यांना एक अंदाजा लागून गेला होता की बाबा आपण जर या वाड्यामध्ये जर काही शिरण्याचा प्रयत्न केला तर आपलं काही खरं नाही आणि आपला जीव जाऊ शकतो. कारण की या वाड्यामध्ये त्या म्हाताऱ्याचा जीव खूप जास्त होता आणि तो म्हातारा या वाड्यामध्ये आता मेला आहे आणि त्याची आत्मा या वाड्याला लागूनच बसलेली आहे. आणि आपण जर हा वाडा आपल्या ताब्यामध्ये घेण्याचा प्रयत्न केला तर आपलं काहीही खरं नाही, असं सगळ्यांना वाटायला लागलं. सगळेजण शांत झाले. बघता बघता 6 महिने गेले. आता 6 महिन्याच्या नंतर जो प्रतीक आहे तो एकला एकला राहायला लागला. आता त्याला सवय होती की रोज संध्याकाळी जायचं, तिथं बसायचं, यायचं. आता जे वाडा मेंटेन ठेवण्याची जबाबदारी होती ना, ती जबाबदारी या दोघांची होती, तो माणूस आणि ती स्त्री, या दोघंजणं जायचे, सकाळी काम करायचे आणि वापस यायचे, परत संध्याकाळी जायचे, काम करायचे आणि वापस यायचे. पण तिथं स्वयंपाक वगैरे काय बनायचं नाही, कारण की सगळं काही आता सामसूम पडलेलं होतं. फक्त साफसुथरं ठेवायचं यांचं काम होतं आणि यांना कुणीतरी पेमेंट द्यायचं, म्हणजे जे कोणी पण ओळखीचं आहे त्या आजोबाच्या ते. तर आता प्रतीक एक असा मुलगा होता की त्याला कधीही वाड्यामध्ये जायला एंट्री होती, कारण की जेवढा जीव त्या म्हाताऱ्याच्या वाड्यामध्ये होता तेवढाच जीव त्याचा प्रतीकमध्ये सुद्धा होता. त्या कारणामुळं प्रतीकला त्या वाड्यामध्ये येण्या जाण्याची कधीही एंट्री होती आणि त्याला कोणी अडवत नसतं की बाबा तू जाऊ नको, हा तुझा वाडा नाही आहे, असं कुणीही म्हणत नव्हतं. सगळ्यांना वाटायचं की बाबा प्रतीकच एक असा मुलगा होता जो की त्या म्हाताऱ्यासोबत अटॅच होता आणि त्याच्यासोबत तो राहायचा. मग 6 महिने झाले बघता बघता आणि 6 महिन्याच्या नंतर एक दिवस प्रतीकला असं वाटलं की यार आपण ना वाड्यामध्ये जाऊन थोडं बसावं. तो संध्याकाळचा रोज जायचा, पण यावेळेस त्याला थोडा उशीर झाला आणि यावेळेस त्याला घरामध्ये अजिबात करमत नव्हतं. तो वाड्यामध्ये गेला आणि वाड्याच्या माळवतावर जाऊन बसला. थोडं मोकळं वातावरण होतं, त्या वातावरणामध्ये तो जाऊन बसला. बसल्याच्यानंतर त्याला बसल्या बसल्या विचार करत करत ना त्याचा डोळा कधी लागला ना त्याला समजलंच नाही. मग अर्ध्या रात्री त्याचा डोळा उघडला, तो उठला, खाली गेला. खाली गेल्याच्यानंतर सगळ्या वाड्यामध्ये दिवे वगैरे लावलेले होते, प्रकाश होता त्या वाड्यामध्ये. दरवाजापाशी गेला आणि दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला, पण दरवाजा बाहेरून लॉक होता. आता प्रतीकच्या डोक्यामध्ये असं आलं की यार बहुतेक त्याचे काका काकू आहेत, ते आले, साफसफाई केली आणि त्यांनी बाहेरून दरवाजा लावून ते निघून गेले. त्यांना माहितीच नाही की मी या वाड्यामध्ये आहे म्हणून, असं प्रतीकला वाटलं. आणि प्रतीक परत गेला आणि म्हणला की आता मी काय करतो, या वाड्यामध्ये झोपी जातो. आता जो म्हातारा ज्या रूममध्ये झोपायचा, प्रतीक ॲक्च्युली त्याच रूममध्ये जाऊन झोपी गेला. त्याने निर्णय केला की आपण झोपूयात आणि सकाळी उठून जाऊयात. तो जेवण करून संध्याकाळचा झाला. तुम्हाला म्हणलं ना थोडंसं त्याला उशीर झाला होता. 6:30-6च्या दरम्यान तो निघाला होता, वाड्यामध्ये जाऊन बसला होता. आणि जे माणसं होते ते 6:30-7च्या दरम्यान आले होते आणि काम वगैरे करून गेले होते. आणि हा ज्या जागेवर बसलेला होता ते होतं माळवद्याच्या वरचं, तिथं कोणी जास्त जात नव्हतं आणि तो तिथं जाऊन मस्त निवांतपैकी झोपी गेला होता. बसल्या जागी त्याला झोप लागली होती. तर तो आपली त्या आजोबाच्या रूममध्ये जाऊन झोपी गेला. अर्धी रात्र झालेली होती, सगळीकडं शांतता पसरलेली होती, सगळ्या वाड्यामध्ये पण शांतता पसरलेली होती. आणि अचानक तो जेव्हा झोपला होता त्यावेळेस त्याला एक दुर्गंध यायला लागला. असा विचित्र दुर्गंध. बघा तुम्ही बघितलं असेल, जर एखादा म्हातारा असेल, म्हातारी असेल, त्यांनी जर जास्त दिवस स्वच्छता वगैरे केली नसेल शरीराची, तर त्यांच्या शरीराचा एक असा गुरट वास येतो बघा. बघितलं असेल तुम्ही, एखाद्या वेळेस अनुभवला असेल, असा गुर्रट वास येतो. तर तसा वास ना त्या प्रतीकला यायला लागला. आता जो प्रतीक आहे तो असं म्हणजे तोंडावर असं हात ठेवून असं झोपायला लागला, अंगावर पांघरून घेऊन. तेवढ्यात त्याला त्या पांघरुणाच्या आतमध्ये सुद्धा थंडी वाजायला लागली. तो उठला आणि विचार करू लागला की एवढी अचानक थंडी वाजतीये का. तो उठला आणि जिथं आथरुणं ठेवलेले आहेत, पांघरुणं आथरुणं, तिथं गेला आणि 2 पांघरुणं काढले आणि पलंगावर जाऊन झोपण्याचा प्रयत्न करू लागला. जसं तो पलंगावर गेला आणि आथरुणं जोडली. आता छोटे छोटे दिवे लावलेले होते, काय फारसे जास्त मोठे दिवे नव्हते. ते आथरुणं असे घेतले आणि असे ओढून झोपण्याचा प्रयत्न केला आणि थोडासा असं सरकण्याचा प्रयत्न केला. तर त्याला असं जाणवलं की त्याच्या शेजारी कुणीतरी झोपलेलं आहे. त्याला लागलं, पूर्ण शरीर लागलं तिकडचं आणि तो एकदमपणे दचकला, एकदम असा अचानक पद्धतीनं, आणि उतरला आणि खाली बघायला लागला. त्याला काही दिसत नव्हतं तिथं. त्याने पूर्ण पलंग असं जांभळला, पण यावेळेस तिथं कुणीही नव्हतं. त्याच्या अंगाला पूर्णपणे घाम आला आणि त्याला थंडी वाजतीये.
घाम येतोय, म्हणजे त्याला कळत नाही की नेमकं आता व्हायलंय काय आणि आता आपल्यासोबत होणार काय म्हणून. तो एकदमपणे असा पूर्णपणे ब्लँक. विचार करा ना, तुम्ही जर निवांत एका जागेवर झोपलेले आहात, तुमच्या डोक्यामध्ये काहीच नाही आहे, पण तुम्हाला माहिती आहे की ज्या जागेवर तुम्ही झोपलेले आहात त्या जागेवर तुमच्या व्यतिरिक्त दुसरं कुणीही नाही आहे. आणि अचानक तुम्हाला असं वाटतं की तुमच्या शेजारी कुणीतरी येऊन झोपलं आहे, तर भीती वाटणार ना. तसं सेम टू सेम प्रतीकचं झालं. त्याला भीती वाटली. आता त्याला झोप येत नव्हती. तो पलंगावर तर शिरला, पांघरून घेऊन तर झोपला, पण दोन्ही हात असे असे पांघरून झोपला. त्याला वाटलं की कुणी येतंय कुणी नाही, असे दोन्ही हात पलंगाच्या खाली काढून झोपला. आता थोडा वेळ होतो की थोड्या वेळाच्या नंतर त्याच्या उजव्या हाताला असं वाटतं की पलंगाच्या खालून कुणीतरी त्याच्या हाताला धरलंय आणि असं वरखंडलंय. प्रतीक जोरात ओरडतो, बसतो आणि बसल्याच्या नंतर हाताकडे बघतो तर हात पूर्णपणे रक्ताने लालबुंद झालेला. रक्ताने त्याला घासलेलं होतं. प्रतीक कन्फ्यूज झाला, आता हे काय झालं. आता दिवा लावलेला होता एक छोटासा त्या रूममध्ये. प्रतीक जातो, दिव्यापाशी जातो हात बघतो, तर त्याच्या हाताला जसं की एखादं मांजर कसं बोचकारतं असं माणसाला, तशा प्रकारे त्याला बोचकारलं. तो दिवा उचलतो आणि पलंगाच्या खाली वाकून बघतो, पण पलंगाच्या खाली त्याला काहीही दिसत नाही. तो पूर्णपणे हादरतो. त्या रूममध्ये चारही बाजूनं तो बघतो की इथं कोण आहे म्हणून. त्याला फार भीती वाटते. मग नंतर त्याला असं वाटायला लागलं की एखादं रानबोक्या वगैरे असेल, तो घुसला असेल आणि त्यानेच आपल्यासोबत असा काहीतरी प्रकार केला आहे. तो दिवा ठेवतो आणि वाड्याचा दरवाजा उघडतो, म्हणजे त्याच्या रूमचा दरवाजा. जसा तो दरवाजा उघडतो तसं जो रूममध्ये जो दिवा लावलेला आहे तो विझतो आणि बाहेर पूर्ण वारं वावदान सुटलेलं असतं, म्हणजे जोरात वारं सुटलेलं, असं की आता खूप मोठा पाणी येणार आहे. तुम्ही बघितलं असेल एखाद्या वेळेस खूप वारं वावदान सुटतं, त्याच्या पाठीमागून जोरजोरात पाणी येतो, अशा प्रकारचं वातावरण बाहेर झालं. प्रतीक बाहेर आला, बाहेर बघायला लागला तर सगळीकडं असं जोरजोरात वारं सुटते. कंदीलं हालत आहेत. त्या वाड्यामध्ये जी पण छोटी छोटी झाडं होते ते सगळी झाडं हलत आहेत. जे झाडं लावलेलं होतं ते पडतंय खाली. अशा प्रकारे तिथं हालायला लागलं. आणि या बाजूला एक असं वाड्याचं होतं आणि पलीकडच्या बाजूला एक अशी लाईन होती वाड्याची. प्रतीक अलीकडच्या बाजूनं होता. दरवाजा उघडून बाहेर गेलेला होता. त्याला पहिलेच भीती वाटत होती आणि उभा राहिला. तर त्यानं लक्ष दिलं की पलीकडच्या लाईनमध्ये कुणीतरी उभं आहे शाल घेऊन अंगावर आणि त्याच्या हातात कंदील आहे. पण वारं एवढ्या जोरात होतं, त्या वाऱ्यामध्ये धुळडा बिलडा जे काय असतं ना, पाळा पाचोळा, तो इतक्या भयानक पद्धतीनं असा म्हणजे लागत होता की ते त्याला बरोबर दिसत नव्हतं. आणि जो तो कंदील आहे तो असं वाटत होतं की कुणीतरी असं मागं लपवलेला आहे. तर ते कंदिलेला थोडं थोडं दिसायला लागलं छोटं छोटं. मग हा काय करतो, पटकर इकडच्या बाजूनं जाण्याचा प्रयत्न करतो. याला वाटतं की यार कुणीतरी आलेलं आहे आणि याला असं वाटतं की जे काका काम करत आहेत ना तेच काका वाड्यामध्ये आलेत. कदाचित त्याच्या घरच्यांनी त्यांना जाऊन सांगितलं की बाबा माझा लेकरू मधात आहे, त्याला जाऊन आणा. तर हे जोरात पळत गेलं आणि तिथं जाऊन बघतंय तर तिथं खरंच ते काका होते, उभे होते. ते याच्याकडं बघतात आणि म्हणतात की अरे प्रतीक, तू इतकी रात्र झाली तर काय करतोयस. प्रतीक म्हणला, हो काका तुम्ही मगाशी थोडंसं काम करून गेलात ना, त्यावेळेस मी वर झोपलो होतो, मला जागच नाही आली आणि मी इथं थांबलो. मग त्याचे काका आहेत ते म्हणतात की ठीक आहे ठीक आहे, चाल ये लवकर, वारं वदन सुटते, पाणी यायची शक्यता आहे, चाल बाजूला रूम आहे त्या रूममध्ये चाल. त्या रूममध्ये जातात तर काकाची ती बायको वगैरे ना ती बाजूला तिकडे स्वयंपाक करत होती, भाकरी. आणि हा प्रतीक त्यांच्यासोबत त्याच्या मधात गेला. मधात गेल्याच्या नंतर थोडा वेळ तो बसतो. बसल्याच्या नंतर त्या काकाला विचारतो की काका तुम्ही इथं कसे काय. काका म्हणला की हां मी इथंच राहतो, फक्त काय थोडं बाहेर जाणं येणं करतो, असा बोलतो. आणि बोलल्याच्या नंतर प्रत्येकच्या डोक्यामध्ये खटकर एक शंका निर्माण होते की आपण ज्या वेळेस जागी झालो होतो त्यावेळेस मध्यरात्र झाली होती. आपण झोपी गेल्याच्या नंतर 1 ते 1.5 तास तर झाला असेल आणि एवढ्या मध्यरात्री या काकाची बायको स्वयंपाक करतीये का, हे काय आहे असं त्याच्या डोक्यामध्ये विचार होतो. हा त्या काकाकडे बघतो आणि त्याला विचारतो की काका, एवढ्या रात्री तुम्ही काकूला स्वयंपाक का करायला लावतात. तर तो जो माणूस आहे तो हसतो, स्माईल करतो आणि स्माईल केल्याच्या नंतर ती जे बाई आहे त्याची बायको ती सुद्धा स्माईल करते आणि ती म्हणते प्रतीकला, ठीक आहे ना, तू इथं आहेस तर जेवून जा, प्रश्न कशाला विचारतोस. आत्तापर्यंत आजोबांनी प्रश्न विचारले नाही तर तू विचारतोयस प्रश्न. आणि त्या बाईने ताट वाढलं आणि त्या ताटामध्ये एक म्हणजे कोंबड्याचे ते पाय असतात ना छोटे छोटे कापलेले असे, तसे पाय एका सोयीने ठेवलेले होते. त्याच्यासमोर एक चपाती ठेवलेली होती ज्याच्यावर लाल रंग लावलेला होता आणि एका वाटीमध्ये भाजी होती आणि त्या वाटीमध्ये त्या भाजीमध्ये केस होते पांढरे पांढरे.
आणि ते केस ॲक्च्युली कोणाचे होते माहिती आहे? त्या आजोबाचे, जो 6 महिन्याच्या अगोदर मेलेला आहे तो. आता एवढं झाल्याच्यानंतर यानं पाहिलं आणि पाहिल्याच्यानंतर हा पूर्णपणे हादरला. भडकर याच्या बाहेर आला, रूमच्या बाहेर आला आणि पाठीमागचा दरवाजा धाडकर बंद झाला. आणि जसं तो बाहेर आला पूर्ण वातावरण शांत, एकदम क्लिअर, कोणीच नाही. तेवढ्या त्याच्या कानावर आवाज येतो, बाळा प्रतीक, तू आलास? अरे तुझी किती वाट बघितली रे मी, किती वाट बघायला लावलीस तू. आता हा आवाज होता त्या आजोबांचा. हा प्रतीक त्या आवाजाच्या पाठीमागे जातो. ज्या जागेवर प्रतीक झोपलेला होता तिथंच जातो आणि तिथूनच हा आवाज येतो. जातो, दरवाजा उघडतो, मधात बघतो तर ते जे आजोबा आहेत ते पलंगावर बसलेले, ज्या जागेवर प्रतीक झोपलेला होता तिथं. चांगले दिसत आहेत, पलंगावर झोपलेले, त्या रूममध्ये दिवे लावलेले आणि बाजूला ते काका बसलेले जे की त्या आजोबाचे हातपाय दाबत आहेत. आणि एका कोपऱ्यामध्ये ती बाई बसलेली जी की इकडं होती. ती सगळीकडे लाईटर, म्हणजे ते सगळीकडे दिवे लावलेले, सगळेजण प्रकाशामध्ये दिसत आहेत. आणि प्रतीक हळूवार मधात जातो. प्रतीकचं काळीच धडधड करायला लागतं, कारण की प्रतीकला माहीत होतं की गेले 6 महिने झाले हा मेलेला आहे, हा अचानक दिसतोय कसा, म्हणजे काही कळतच नाही आहे. तर प्रतीक पूर्णपणे कन्फ्युजनमध्ये. प्रतीक असा त्यांना बोलायला लागला आणि ते प्रतीकला बोलायला लागले. थोडा वेळ बोलतात, प्रतीक बोलतो आणि अचानक तो जो म्हातारा आहे त्याचं पूर्ण शरीर बदलायला लागतं. असं की त्याच्या शरीरावरची पूर्ण त्वचा अशी आखडून जाते, पूर्ण त्याच्या त्वचेचा आवाज असा येतोय, असा तुड. आणि बघता ते तिघही सापळे झाले. हे पाहिल्याच्या नंतर प्रतीकच्या पूर्ण अंगाला झणझणी फुटली आणि तो पटकर उठला आणि त्या रूमच्या बाहेर आला. जसा रूमच्या बाहेर आला परत ते वाडा तशाल तसा पूर्ण पाला पाचोळा. तेवढ्या त्या वाड्याचा मोठा दरवाजा उघडतो. तो दरवाजापाशी जातो आणि दरवाजाच्या बाहेर एंटर मारतो. जसा एंटर मारतो तसं त्या प्रतीकचे आईवडील, काही गावातील माणसं तिथं जमा होते आणि प्रतीकला विचारत होते की बाबा तू या वाड्यामध्ये काय करत होतास? अरे हा भूतांचा वाडा आहे, तसं तू येतो जातो आम्हाला माहिती आहे, पण तू अचानक आज तिथं राहायला आम्हाला भीती वाटली ना बाबा, काय झालं की काय म्हणून. हा पूर्णपणे भिलेला, एकदम थरथर असा कापतोय. यानं काय बघितले भयानक पद्धतीनं, सगळ्यांना माहिती की बाबा याच्यासोबत काय झालं असेल म्हणून. घरी गेला, 8-15 दिवस होतात. 8-15 दिवसाच्या नंतर प्रतीक त्याच्या आईवडिलांना सांगतो, त्या म्हाताऱ्याला पाहिलं, त्या बाईला पाहिलं, त्या माणसावाला पाहिलं मी, ते सगळेजण तिथं होते, मला बोलले आणि मला माहिती आहे की मला काय झालं आणि काय नाही. खूप भयानक प्रकार, त्याच्यासोबत सगळं काय झालेलं आणि सगळं काय सांगतो तो त्याच्या आईवडिलांना. मग त्यावेळेस त्याचे आईवडील त्याला सांगतात की बाबा ज्यावेळेस म्हातारा मेला होता आणि त्याच्यानंतर 1 महिन्याच्या नंतर ज्यावेळेस म्हाताऱ्याचे नातेवाईक आले होते त्या वाड्याची वाटणी करण्यासाठी, तर त्या वाड्यामध्ये जे काम करणारे 2 जण होते ना, ती स्त्री आणि तो माणूस, ते आडवे झाले होते की बाबा तुम्ही वाटणी करू शकत नाहीत, हा वाडा असाच राहू द्या. त्यांची आखरीची इच्छा होती म्हणून हे 2 जण मदत पडत होते. तर त्याच्या नातेवाईकांनी त्या 2 जणांना जीव मारलं आणि त्यांची मृतदेह या वाड्यामध्ये टाकून दिली होती आणून. तर ही गोष्ट आम्ही तुला सांगितली नाही, पण त्यांची मृतदेह त्याच 1 महिन्यामध्ये मारल्या गेली होती. म्हणजे त्यांना मारलं गेलं होतं आणि त्यांचे मृतदेह याच वाड्यामध्ये आणून टाकले होते. कोण टाकले, कसे टाकले कुणालाही माहीत नाही, पण आजूबाजूचे लोक म्हणतात की त्या म्हाताऱ्याच्या नातेवाईकांनी मारून टाकले, कारण की ते अडथळा बनत होते या म्हाताऱ्याचा वाडा घेण्यासाठी. आणि तेव्हापासून काही लोक असे म्हणतात की त्या 3 म्हाताऱ्यांनी या सगळ्या नातेवाईकांना मारलं ज्यांच्या नावावर हा वाडा झाला होता त्यांच्या. आणि त्याच्यानंतर या 3घही जणांची आत्मा त्या वाड्यामध्ये आहे. तर तुझ्यासोबत असा प्रकार घडला, भयानक घडला. तेव्हा कुठं जाऊन तरी प्रतीक म्हणला की बापरे बाप, इतका भयानक. आणि तेव्हापासून तो प्रतीक त्या वाड्यामध्ये जातसुद्धा नाही. तसं तर तो त्या गावामध्ये आता राहतसुद्धा नाही, तो दुसरीकडे जातो. तर ही होती आजची बाबांचा वाडा ही बाईकथा. जर आवडली असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मला माहिती आहे थोडासा उशीर होतो आहे, कारण की मी जातो सोडा, येतो पुढच्या स्टोरीमध्ये. जय महाराष्ट्र मंडळी, आज परत एकदा तुमच्यासाठी मी एक हॉरर स्टोरी घेऊन आलेलो आहे, जी की कोल्हापूर येथे घडलेली आहे. बघा, 3 मित्र असतात आणि ते कॉलेजमध्ये शिकायला असतात. ज्यावेळेस ते कॉलेज शिकत होते त्यावेळेस कॉलेजच्या शेजारीच असलेले एक हॉस्टेल, त्यामध्ये ते राहत होते. आता जे हॉस्टेलचे कर्मचारी होते
ते या तिघाही जणांच्या नातेवाईकामधले होते. त्या कारणामुळे यांच्यावर बाकी सगळ्यांवर जे नियम लागत होते ना, ते नियम या तिघा जणांवर अजिबात लागत नव्हते. आणि जो हॉस्टेलचा गार्ड होता त्याच्यासोबतही या तिघा जणांचे संबंध चांगले होते. यांना जेव्हा पण रात्रीला कुठं बाहेर जायचं असेल, फिरायला जायचं असेल, त्यावेळेस हे तिघं जणं गार्डसोबत एखाद्या डील करायचे. त्याला कोणती वस्तू लागली असेल तर ती वस्तू आणून द्यायची आणि रात्रभर किंवा मन बरेपर्यंत बाहेर फिरायचे. असल्या प्रकारचे हे तिघंजणं होते आणि फार होते आगाऊ. आता असंही नाही की नुसती आगाऊच होती म्हणून. हे तिघंजणं शाळेमध्ये सुद्धा फार हुशार होते आणि त्या हॉस्टेलमध्ये सुद्धा बरीच कामं त्या हॉस्टेलच्या कर्मचाऱ्यांना करूसुद्धा लागायचे. त्या कारणामुळे या तिघंजणांना जास्त रोकटोक नव्हती. तर हे जे हॉस्टेल होतं ज्या जाग्यावर, त्या जाग्याच्या काही अंतरावर एक दवाखानासुद्धा होता आणि तो दवाखाना गेले 4 ते 5 वर्ष झाले बंद पडलेला होता. म्हणजे सरळ सरळ सांगायचं म्हणजे असं की तो दवाखाना कधी ओपनच झाला नव्हता. दवाखान्याचं पूर्ण काम झालं होतं आणि पूर्ण काम झाल्याच्या नंतर ते दवाखाना उघडाच झाला नाही. म्हणजे त्याचं उद्घाटनच झालं नाही. त्या दवाखान्यामध्ये कामच झालं नाही. असल्या प्रकारचा तो दवाखाना होता. बांधकाम झालं आणि कोणा कारणानिमित्तानं तो दवाखाना पूर्णपणे बंद पडलेला असतो. आता या तिघा जणांची उत्सुकता एवढी जास्त असते की यांची इच्छा अशी होते की आपण कधी ना कधीतरी त्या दवाखान्यामध्ये जायचं आणि ते दवाखाना बघायचा. आता त्या दवाखान्याच्या राखणीसाठी सुद्धा एक गार्ड होता आणि तो गार्ड रात्रंदिवस तिथं राहायचा. म्हणजे एका गार्डची ड्युटी होती. दिवसभर एक गार्ड राहायचा आणि रात्रीला एक गार्ड राहायचा. कारण की दवाखाना मोठा होता ना आणि चांगला होता, बांधलेला होता. तर यांच्या हॉस्टेलचा जो गार्ड होता त्याची ओळख त्या गार्डसोबत होती आणि त्याची जी ड्युटी होती ती ड्युटी रात्रीलाच होती. आता हे तिघही जणं दिवसा कॉलेजमध्ये असता वेळेस ते तिघंजणं त्या आपल्या हॉस्पिटलकडे बघायचे, दवाखान्याकडे यायचे जायचे आणि यांची इच्छा व्हायची की त्या हॉस्पिटलमध्ये जावं यावं. पण तो जो गार्ड आहे तो गार्ड अजिबात मधात कोणालाही जाऊ देत नव्हता. आणि ते जे हॉस्पिटल होतं त्या हॉस्पिटलच्या चारही बाजूने एक मोठी भिंत लावलेली होती, म्हणजे तयार केलेली होती, जेणेकरून पाठीमागून इकून तिकून कोणी त्या हॉस्पिटलमध्ये जाऊ नये म्हणून. तर तिघाजणांच्या मनामध्ये खूप जास्त होतं आणि तिघाजणांच्या मनामध्ये अशी सुद्धा क्युरिओसिटी होती की भाई हे बंद का पडलं. त्यांनी अनेक जणांना विचारलं पण त्यांना असं प्रॉपर कारण भेटलं नाही. आणि मॅक्झिमम जितक्या बी लोकांनी यांना विचारलं ते सगळी लोक, म्हणजे असं समजा की 80% लोक असे म्हणायला लागले की त्या हॉस्पिटलमध्ये एक भूत आहे आणि ते भूत हॉस्पिटल बांधता वेळेस एवढ्या जास्त अडचणी आणू लागलं, त्या कारणामुळे ते हॉस्पिटल बंद पाडलं. आणि ज्यावेळेस त्या हॉस्पिटलचं उद्घाटन होतं, पूजा होती, त्यावेळेस तिथले दिवेच लागत नव्हते आणि तिथं खूप जास्त प्रॉब्लेम होते. ज्यांचं हॉस्पिटल होतं त्या दिवशी त्यांचे वडील वारले, त्या कारणामुळे हे हॉस्पिटल चालूच झालं नाही, असे काही लोकांचे म्हणणे होते. आणि काही लोक असे म्हणत होते की या हॉस्पिटलमध्ये जे भूत आहे त्या भूताने जेव्हा हे हॉस्पिटल बांधायला सुरुवात केली होती त्यावेळेस त्या भूताने या हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या कामगारांना खूप त्रास दिला. खूप जणांना दिसलंही आणि 1 ते 2 जणांचा जीवही घेतला या हॉस्पिटलमध्ये काम करत असताना, जेव्हा यांचं बिल्डिंग बांधण्याचं काम चालू होतं ना त्यावेळेस. तर असं 80% लोकांचं म्हणणं होतं आणि 20% लोक असे म्हणायचे की बाबा बजेट वगैरे संपलं आहे, पैसा वगैरे संपला आहे, त्या कारणामुळं हे जे हॉस्पिटल आहे हे असंच बंद पडलं आहे. पार्टनरशिपमध्ये चालू होतं, नंतर त्यांची पार्टनरशिप बरोबर राहिली नाही, त्या कारणामुळं सगळ्यांनी आपली आपली पार्टनरशिप काढून घेतली आणि ही जागा वांद्यानं तशीच पडून तिथं राहिली. अशा प्रकारचं काही लोकांचं बोलणं होतं आणि काही लोकांचं असं बोलणं होतं. तर जे 80% लोक यांना बोलत होते की या दवाखान्यामध्ये भूत आहे, असं आहे तसं आहे, त्या भूताने कामगारांना त्रास दिला, त्या भूताने या दवाखान्याच्या मालकाला जीव मारलं, असं मारलं तसं मारलं, तर यायच्या मनामध्ये ना अशी क्युरिओसिटी जागली की भाई खरंच त्या हॉस्पिटलमध्ये एकदा जाऊन बघायला पाहिजे, आपण त्या दवाखान्यामध्ये काय आहे ना एकदा चक्कर तर मारायलाच पाहिजे. आता प्रॉब्लेम असा होता की दिवसा जो वॉचमॅन तिथं ड्युटी करत होता त्यांची अजिबात यांच्यासोबत ओळखही नव्हती आणि यांच्या हॉस्टेलचा जो वॉचमॅन होता त्याच्यासोबत त्याची ओळख नव्हती. आता ज्याची रात्रीला ड्युटी होती त्याची ओळख मात्र यांच्या हॉस्टेलच्या वॉचमॅनसोबत होती आणि यांची ओळख तर पहिलेच हॉस्टेलच्या वॉचमॅनसोबत टकाटक होती. तर मग यांनी एक प्लॅन केला की ठीक आहे, आपल्याला दिवसा जायला चान्स भेटत नाही ना, आपण रात्रीला जाऊयात. आता हे तिघंजणं विचार करत होते की रात्रीला, अरे भाई 80% लोक म्हणलीत की या दवाखान्यामध्ये भूत आहेत, आपण जर रात्रीला गेलो आणि एखादं जर आपल्यासोबत काय झालं तर फार अवघड होईल. हे म्हणले का रे हॅड्रे, भूतभीतं काय नसतात, आपण जाऊयात, आपल्या वॉचमॅनला बोलूयात, त्याच्यासोबत इकडे जरासं जगाडजोगड लावूयात, याला 200-300 रुपये देऊयात आणि आपण एकदा चक्कर मारून येऊयात. ओके, हे म्हणले की ठीक आहे, काही विषय नाही, आपण जाऊयात. मग यांनी एक दिवस ठरवला ज्या दिवशी यांचा वॉचमॅन त्या
हॉस्पिटलच्या वॉचमॅनला बोलणार होता. मग तो वॉचमॅनला बोलला आणि तो वॉचमॅनही तयार झाला. पण तो वॉचमॅन तब्बल 5,000मध्ये तयार झाला. इनसेन, एवढे मोठे पैसे तो मागत होता. आता हे म्हणले की एवढे मोठे पैसे कशाला भाई, आम्ही काही एखादी वस्तू थोडी ना चोरणार आहे. तो वॉचमॅन म्हणला की जसं हा दवाखाना बंद पडला आहे तसं या दवाखान्यामध्ये वॉचमॅनसुद्धा आत गेलेला नाही आहे. आणि जर तुम्ही आत गेले हे जर कोणाला माहीत झालं तर माझी तर नोकरी गेली. मग तेवढा मोठा मी रिस्क घेतो आहे तर 5,000 रुपये कमीत कमी असायला पाहिजे ना. मग तिघंजणं विचार करतात आणि म्हणतात की ठीक आहे चाल दिले, काही विषय नाही. आणि तिघही जण श्रीमंत होते, त्या कारणामुळं यांना म्हणजे असं झालं की वा पैशाचं काय नाही, पैसे देऊन टाकूयात असला प्रकार यांचा झाला. मग तिघा जणांनी एक टाईम ठरवलं, या टायमाला आपण जायचं. हॉस्टेलमधून 10-10:30 वाजता बाहेर निघायचं आणि रात्रीला तिथं जायचं. अर्ध्या घंट्याचा तो रस्ता होता. तिथं गेल्याच्या नंतर 10:30 वाजता त्या दवाखान्यामध्ये एंटर करायचं आणि 11:30 म्हणजे 1 घंट्यामध्ये परत वापस यायचं. 1 घंट्यामध्ये जितकं पाहणं होईल तेवढं पाहायचं आणि 1 घंट्यामध्ये परत वापस यायचं. आता यांनी असं ठरवलं होतं, आपण जर त्याला 5,000 रुपये देतोय तर त्या पूर्ण हॉस्पिटलचा आपल्याला व्हिडिओ बनवायचा आपल्या मोबाईलमध्ये आणि मोबाईलमध्ये जे पण रेकॉर्ड होईल ना ते सगळं काही आपल्याजवळ ठेवायचं आणि आपण ते मग यूट्यूबवर पोस्ट करूयात, असल्या प्रकारचा यांचा प्लॅन होता. तर गेल्याच्या नंतर त्या गेटच्या मधात गेल्यावर यांना जी फिलिंग आली ती फार भयानक आली. कारण की असल्या जागेवर जे फील येतं ते भयानक येतं. आणि जर जागा खूप दिवस बंद असली असेल तर त्या जागेवर वास येणं, जाळं बनणं, धुळटा जमा होणं हे सगळं साहजिक आहे. आणि ते जे दवाखाना होता ते थोडासा शहराच्या जवळ असल्यासारखा होता. त्या कारणामुळे त्या दवाखान्यामध्ये जास्तीत जास्त धुळटा होता. हे तिघंजणं गेल्याच्या नंतर तो जो वॉचमॅन आहे त्याने दरवाजा लावून घेतला. हे म्हणले की अरे भाई दरवाजा का लावतोय? तो म्हणला हां दरवाजा लावू द्या बाबा. दरवाजा जर नाही लावला, उघडा दिसला तर कोणाच्या नजरेत आला तर लोक इथे येतील, म्हणतील की दवाखान्यामध्ये कोण आहे. आणि एक गोष्ट, दवाखान्यामध्ये गेल्याच्या नंतर बॅटरी लावायची नाही. खास करून अशा जागेवर बॅटरी लावायची नाही ज्या जागेवर तुम्ही बाहेर लोकांना दिसाल. वॉचमॅनने तडक त्यांना सांगितलं होतं. ते म्हणलं की हां ठीक आहे, काही विषय नाही, पण मधात तर आम्ही बॅटरी लावू शकतो ना. वॉचमॅन म्हणला की मधात लावा, काही इश्यू नाही. मधामध्ये लाईटंसुद्धा आहेत, लाईटंसुद्धा चालू आहेत, असं नाही की लाईटं चालू नाही आहेत म्हणून. पण जर तुम्ही बाहेर आलात तर बाहेरचं तुम्हाला दिसणार आहे, एखादी खिडकी असो किंवा काही असो, त्या जागेवर तुम्ही अजिबात लाईट लावू नका. तुमची टॉर्च लावू नका. तिथं टॉर्च बंद करा, त्याच्या पलीकडे जा, एखाद्या गल्लीबोळीमध्ये टॉर्च लावा. ओके. आणि सगळे तुम्ही पाहू शकता कोणत्याही दरवाजाला लॉक नाही आहे. आणि 1 घंट्यामध्ये पाहून पटकर दवाखान्याच्या बाहेर या. कारण की यानं 5,000 रुपये खाल्लेले असतात. तर एवढं फ्रीडम आणि एवढी माहिती तर याला त्यांना द्यावीच लागत होती. तर ते गेल्याच्या नंतर सगळे असं म्हणजे फिरला पूर्ण दवाखाना. आता एक जागा राहिली होती ती म्हणजे मुर्दाघर दवाखान्यामधलं. हे तिघेजण मुर्दाघरामध्ये गेले आणि मुर्दाघरामध्ये गेल्याच्या नंतर इकडच्या बाजूनं तिन्ही बाजूनं ते जे असतात ना खाणे मडे ठेवण्याचे, ते सगळे खाणे होते. आणि यांनी एक प्लॅन बनवला की आपण काय करूया, ते सगळे खाणे उघडे करून बघूयात. आता याच्यामध्ये लॉजिक तर काहीच नव्हतं की खाणे का उघडून बघायचे म्हणून, पण यांनी निर्णय केला की आपण खाणे उघडून बघूयात. यांनी सगळे खाणे उघडून बघण्याचा निर्णय केला. अर्ध्याच्या वर निवडले पण, म्हणजे उघडून बघितले पण जसे अर्ध्याच्या वेळी उघडून बघायला लागले ना तसं यांचे जे काळज आहेत ना ते आपोआप धडधड करायला लागले. म्हणजे जणू की यांच्या शरीराला माहीत व्हायले की आता काहीतरी गडबड होणार आहे आणि आपल्याला इथून जायला पाहिजे. पण त्यांचा जो मेंदू आहे तो असा होता की एकदम स्ट्रॉंग. त्यांनी इतका सगळं दवाखाना पाहिला, एवढंच राहिले. आणि हे एक असं झालं की तिघही जण एकमेकांना म्हणणे की आपण उघडून बघूयात. आणि मग यांच्यामध्ये समजा एखादं जर म्हणलं की राहू दे यार कशाला बघायचं, तर ते थोडा खालीपणा वाढतो. त्या कारणामुळे तिघही जण एकमेकांना म्हणले नाहीत की आपण आता राहू देऊ आणि जाऊयात. आणि तिघही जणांना थोडी भीती वाटायला लागली, कारण की ते त्या मुर्दा घरामध्ये होते आणि त्या घरामध्ये कुठलीच हवा येत नव्हती, नाही काही त्याच्यामध्ये दिसत होतं. म्हणजे असं की एकदम भयानक पद्धतीची जे फिलिंग्स असते ना ती फिलिंग त्या रूममध्ये होती, त्या मुर्दा घरामध्ये. आणि हे त्या मुर्दा घरामध्ये होते तिघही जण. आणि तिघही जण तिन्ही भिंतीला लागले होते आणि प्रत्येकजण एक दरवाजा असा उघडून बघते, खट 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 खट. आता जो मधातला सेंटरवाला मुलगा होता तो सगळे दरवाजे उघडून बघतो आणि एक दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करतो, पण तो दरवाजा उघडत नाही. असा पूर्णपणे पॅक भरलेला असतो. तुम्ही बघितलं असाल एखाद्या वेळेस आपल्या फ्रीजचा जो दरवाजा असतो ते खूप घट्टप्रमाणे फ्रीजला चिकटलेला असतो. तर ते दरवाजा उघडण्यासाठी ना आपण जोर लावतो, उघडत नाही. आणि एखाद्या वेळेस खूप जोर लावून तो दरवाजा उघडला की मग तो दरवाजा उघडतो. तशा प्रकारचं त्या खाण्याचा दरवाजा ना तिथं पक्का घट्ट अडकून बसलेला असतो. तो उघडण्याचा प्रयत्न करतो पण ते उघडत नाही.
ते खूप हिसके मारतो त्याला, पण ते काय उघडत नाही. आणि जसा उघडण्याचा तो प्रयत्न करत होता तसा तसा याला घाम येत होता. आणि याला हे कळत नव्हतं की तो घाम मला येतोय का. याला असं वाटत होतं की मी हा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करतोय त्यामुळं एवढा घाम येतोय. आणि जे बाकीचे 2 जण होते ते याच्यापाशी आले, त्यांनी सगळे खाणे पाहिले, रिकामं झालं. यांच्यापाशी आले, हा एक खाना उघडतोय खूप मोठा, पण ते उघडत नाहीये. ह्याच्या अंगाला पूर्ण घाम, आणि घामही एवढा की बघायचं कामच नाही. 2 जण त्याच्या शरीराकडे पाहिले तर आणि म्हणाले का, अरे एवढा घाम तुला आला कसा. म्हणतो केवढा घाम, अरे उघडणं झाले रे, त्याच्यासाठी मला घाम आला असं हा म्हणतो. मग हा जेव्हा याच्या शरीराकडे बघतो तर हा पूर्णपणे आश्चर्यचकित. अरे भाई, एवढा घाम जिंदगी त्याला आलेला नव्हता. असं वाटत होतं की जसं की नाणीमधून नेमका चांगोळ करून बाहेर आलाय आणि शरीर न पुसता यानं कपडे घातले आहेत. असल्या प्रकारचा यांच्या शरीराला घाम फुटला होता, या एकाच्या शरीराला. आणि तो जो दरवाजा उघडत होता तो याने राहू दिला की बाबा जाऊ द्या भाई, हे काय उघडणं. आणि तेवढ्यात तो दरवाजा असा उघडला, थोडासा हल्ला आणि असा उघडला. मग तिघे जण म्हणले की अरे दरवाजा तो उघडला. आता हा पूर्णपणे कन्फ्यूज. मी झाला इतका टाईम झाला, दरवाजा जोरजोरात उघडतोय, दरवाजा उघडत नाही. आणि दरवाजाला सोडलं की असा कसा उघडला दरवाजा. या तिघा जणांनी तो दरवाजा अल्लादी उघडण्याचा प्रयत्न केला. आणि यांनी जसा दरवाजा उघडला तसं तिघही जण जोरात बोंबलत त्या हॉस्पिटलनं पळायला लागली. इतकी जोरात ओरडायला लागले, इतकी जोरात ओरडायला लागले की यांना असं वाटलं की आत्ता तर आपला जीव गेला. कारण की जेव्हा यांनी तो दरवाजा उघडला त्या दरवाजामध्ये एका मड्याचे पाय दिसत होते. आणि ते पाय असे वाटत होते की पूर्णपणे जळालेत. जळाल्याच्या नंतर कसं शरीर असतं पूर्ण लालभडक असतं, एकदम असं त्वचा अशी जळालेली असते सडल्यासारखी, तसल्या प्रकारचे तिथं पाय दिसले. आणि हे त्या हॉस्पिटलला जोरजोरात ओरडत पळायलेत. आणि जितके ओरडत पळत आहेत यांना दरवाजा दिसतच नाही. नुसत्या त्या गल्ल्या हॉस्पिटलच्या बोळ्या, त्या नुसतं त्या बोळ्यानाशी पळत आहेत जोरजोरात, चिरकत ओरडत, चिरकत ओरडत, चिरकत ओरडत, असल्या प्रकारचे खूप जोरजोरामध्ये पळत आहेत. थकले हारले एका जागेवर उभे राहिले. आणि उभं राहिल्याच्या नंतर यांच्या कानावर आवाज आला काहीतरी होडण्याचा. आपण जमिनीवर पडल्याच्या नंतर कसं पोतं वगैरे भरतो तसा होडण्याचा. आणि हे त्या जागेवर होते ज्या जागेवर ऑपरेशन थिएटर होतं. त्या जागेवर हे उभे होते. तर यांनी तो जो दरवाजा ऑपरेशन थिएटरचा अर्धा उघडलेला होता तो दरवाजा आत ढकलला, मधात बघितला तर मधात एक माणूस एका माणसाच्या मृतदेहाला असं काकत धरून होडतंय. आणि ते जे मृतदेह आहे खाली ज्याला होडायला त्याला ते पूर्णपणे जळालेलं आहे. आणि यांनी अंदाज लावला की जे मृतदेह आपल्याला त्या याच्यामध्ये दिसलं होतं तेच मृतदेह हे सुद्धा आहे. आता हे तिघं जण त्याच्याकडे बघतायत आणि जे माणूस त्या मृतदेहाला होडतोय ते एका जागेवर थांबला आणि यांच्याकडे असा बघतो आणि हसतो. हसल्याच्या नंतर हे तिघं जण तिथून पळत सुटतात दुसरीकडं. कारण की तो जो दवाखाना आहे गेले 3 ते 4 वर्ष झाले बंद पडलेला होता. पूर्णपणे त्या दवाखान्यामध्ये काहीच नव्हतं. आणि हे कुठून आलं त्यांना काही कळत नव्हतं. मग यांना एक दरवाजा दिसतो, त्या दरवाजामधून बाहेर पडतात तर ते दवाखान्याच्या बाहेर येतात. आणि जेव्हा हे बाहेर दवाखान्याच्या आले त्यावेळेस तो जो वॉचमॅन होता तो वॉचमॅन आणि दुसरे काही माणसं त्या दवाखान्यापाशी आले होते दरवाजापाशी. आणि दरवाजावरून हाका मारत होते आतमध्ये. तर हे तिघही जण बाहेर आल्याच्यानंतर तो वॉचमॅन यांना म्हणतो की यार भाई, इतका वेळ झाले कुठे गेले होते, सकाळचे 4 वाजतायत आणि तुम्ही इतका वेळ झाली आत काय करत होते. म्हणजे हे गेले तर एका घंट्यासाठी होते. आणि यांना मदत कळालं नाही की किती वेळ झाला आहे म्हणून. यांना असं वाटलं की हां झाला असेल 52 घंटा किंवा घंटा किंवा जास्तीत जास्त 1.5 घंटा. पण अक्षरशः 10:30 वाजल्यापासून 4 वाजेपर्यंत ते दवाखान्यामध्ये होते. आणि त्यांच्यासोबत जे काही घडलं ते सगळं काही जेव्हा त्यांनी वॉचमॅनला सांगितलं त्यावेळेस सगळ्या लोकांना कन्फर्मेशन झालं की हां या दवाखान्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे, काहीतरी अडचण आहे. तर ही होती आजची स्टोरी कशी वाटली, स्टोरीला जर चांगली वाटली असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मला माहिती आहे की स्टोरी लहान आहे पण ही लहानच स्टोरी होती मोठी स्टोरी नव्हती. तर चला भेटूया समोरच्या स्टोरीमध्ये. तोपर्यंत नमस्कार मंडळी, तुमच्या सर्वांचं आज परत एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. आज तुमच्यासाठी मी एक भयकथा घेऊन आलो आहे ज्या भयकथेचं नाव खंडोबाची वारी असं आहे. मित्रांनो, एक परिवार होता जो की नागपूरमध्ये राहायचा. त्या परिवारामध्ये जो पण व्यक्ती होता त्याचं नाव बबन असं होतं, ज्याच्यासोबत हे सगळा काय प्रकार घडला होता त्या व्यक्तीचं नाव. आणि त्या व्यक्तीच्या बायकोचं नाव लक्ष्मी असं होतं.
आता जो बबन होता त्याचं लग्न होऊन 7 वर्ष झाली होती, तरीसुद्धा त्याला लेकरू बाळ नव्हतं. आणि तुम्ही विचार करू शकता की बाबा ज्या घरामध्ये ज्या जोडप्याचं लग्न होऊन 6-7 वर्ष झाले त्याला लेकरू बाळ नाही झालं, तर त्या जोडप्याकडं जो समाज आहे ना तो फार विचित्र नजरेने बघतो. त्यांना नेहमी कोणत्या ना कोणत्या गोष्टीवरून टोमणे मारायला लागतात. आणि बबनच्या बायकोला, जिचं नाव लक्ष्मी असं होतं, तिलाही टोमणे मारायला सुरुवात झाली होती. आता बबन त्याच्या बायकोचा विलास करण्याचा प्रयत्न करतो की बाबा इथं दाखवावं, तिथं दाखवावं, हे प्रयत्न करावा, ते प्रयत्न करावा, पण त्याला काही लेकरूबाळ होतच नव्हतं. थकून हारून बबन जो आहे तो शांत बसला होता. तेवढ्यात कुणीतरी त्यांच्या घरी एक पाहुणा येतो आणि त्यांना सजेशन देतो की बाबा तुला जर लेकरूबाळ पाहिजे असेल तर तू काय कर, जेजुरीला जा आणि आपल्या खंडोबाचं दर्शन कर आणि तिथे एक नवस कर. नवस झाल्याच्या नंतर तुला लेकरूबाळ होईल याची गॅरंटी मी देतो. आता बबनने याच्या अगोदर खूप काही प्रयत्न केले होते. तो थकून हारून बसलेला होता. तरी पण त्याने विचार केला की बाबा एकदा प्रयत्न करूयात. जर एकदा प्रयत्न केल्याने जर झालं तर काय सांगावं. मग तो आपल्या नागपूरवरून आपल्या गाडीमध्ये आपल्या बायकोला घेऊन जेजुरीला गेला. दर्शन वगैरे केलं, तिथं नवस केला आणि नवसामध्ये असा बोलला की देवा मला जर लेकरू झालं तर मी तब्बल 10 वर्ष लेकरू झाल्याच्या नंतर प्रत्येक वर्षी तुझ्या दर्शनाला येईल. एकही वर्ष न चुकवता तुझी वारी करेल आणि ते पण 10 वर्ष वारी करेल. असा बोलून जो बबन आहे तिथून निघून आला. आता त्याच वर्षी त्याला लेकरू राहिलं आणि लेकरू झालं. लेकरू झाल्याच्या नंतर त्यांच्या सगळ्या परिवारामध्ये खुशी होती. कारण की तुम्ही विचार करू शकता, जर एखाद्या परिवारामध्ये 7-8 वर्ष झाले लेकरू नाही आणि अचानक लेकरू झालं तर फार खुशी होती त्या घरामध्ये. तर बबनच्या घरामध्ये सुद्धा असंच होतं. बबनच्या परिवारामधले त्याचे आई वडील सगळे नातेवाईक सगळे काही खुश होते आणि त्या मुलीचेही आई वडील खुश होते, ती मुलगीही खुश होती. कारण की तिला जे टोमणे टामणे भेटायचे ते सगळे आता बंद झाले होते आणि तिचा लाड व्हायला लागला. म्हणजे एक चांगला सुखी परिवार म्हणतो ना आपण, तशा प्रकारे त्यांचा परिवार तयार झाला. आता बबन लगातार देवाच्या दर्शनासाठी जात होता आणि वारी करत होता. त्याने लगातार 5 वर्ष देवाची वारी केली आणि जी घटना आता घडलेली आहे त्याच्यासोबत, ही घटना 6व्या वारीमध्ये घडलेली आहे. पण बबन म्हणतो कसं आहे ना, ज्याच्या पाठीशी देव उभा असतो ना त्याला कसलीही भीती नसते. आमच्यासोबत रस्त्यानं तर खूप भयानक प्रकार झाला. आम्हाला वाटलंय की आता काय होणार नाही, पण आम्ही वारी चुकवली नाही. आम्ही देवाच्या दारात गेलो, तिथं गेल्या गेल्या आम्हाला फरक जाणवला. आणि त्यावेळेस बबनराव असे म्हणतात की भाई मी ना 50% माझा विश्वास होता की देव आहे म्हणून आणि ते पण मला लेकरू झालं म्हणून. पण ज्या वेळेस आमच्यासोबत ही सगळी घटना झाली आणि घटना झाल्याच्या नंतर जेव्हा आम्ही दर्शन करण्यासाठी देवाच्या दारात गेलो आणि तिथं जो अनुभव आला ना आम्हाला, त्या अनुभवावरून मी सांगू शकतो की 100% या जगामध्ये देव त्यांच्या भक्ताकडं बघतच असतो. तर झालं असं होतं की बबन आणि त्याची बायको आणि सोबत त्यांचा 5 वर्षाचा मुलगा हे तिघही जण आपल्या गाडीमध्ये बसून जेजुरीला निघले होते. आता नागपूर ते जेजुरी हे कमीत कमी 700 किलोमीटरचं अंतर होतं. त्यांना येण्यासाठी 12 ते 10 तास लागायचे आणि तेवढ्या 10 तासामध्ये त्यांच्या ठराविक काही हॉटेल होत्या की आपल्याला या हॉटेलवर जायचं, बसायचं, जेवायचं, थोडा आराम करायचा आणि नंतर परत जेजुरीला निघायचं. म्हणजे ठराविक दरवर्षी ते थांबत होते ना, तशा प्रकारच्या त्यांच्या त्या हॉटेली होत्या. तर कधीही त्यांना कुठलीही अडचण आली नाही आणि आत्तापर्यंत असं कधीही झालं नाही की काय गाडी खराब झाली, टायर पंक्चर झाला किंवा काय झालं, असं कधीच झालं नाही. असं वाटत होतं की देव त्यांना आपल्याजवळ बोलावतोय दर्शनासाठी. तर 5 वर्ष झाले होते, 6वं वर्ष चालू होतं आणि यावर्षीही दरवर्षीप्रमाणे आपली गाडी काढून परिवारामधले 3 माणसं जेजुरीला निघाले आणि जी ठराविक हॉटेल होती त्या हॉटेलवर जाऊन थांबले, जेवण वगैरे करू लागले. तर त्या हॉटेलमध्ये ज्या टेबलावर ते बसले होते त्याच्या दुसऱ्या टेबलावर एक परिवार बसला होता आणि त्या परिवारामध्ये सुद्धा सेम यांच्यासारखं होतं. एक छोटा मुलगा होता 5-1 वर्षाचा आणि त्याचे आईवडील होते, ते पण जेवण करत होते आणि हे पण जेवण करत होते. तर जो दुसरा परिवार होता त्याच्यापाशी त्याची छोटा मुलगा होता, त्याच्यापाशी एक छोटासा बॉल होता आणि तो मुलगा ते बॉल खाली टाकतो आणि ते बॉल घुलत घुलत यांच्या मुलापाशी येतो. मग यांचा मुलगा तो बॉल उचलतो आणि आपल्या जवळ ठेवतो. आता जी लक्ष्मी होती ती त्याच्या मुलाला म्हणते की बाळा दुसऱ्याचा बॉल घेऊ नये, देऊन टाकायला पाहिजे, देऊन टाक त्यांचा बॉल. तर तिचा जो मुलगा आहे तो बॉल देत नव्हता.
तर मग तिचे परिवार आहे ती याच्यापाशी येतात आणि याला म्हणतात की राहू द्या काही विषय नाही, आमच्यापाशी दुसरा एक बॉल आहे, ते राहू दे, तुमच्या लेकरापाशी राहू द्यायचं असेल तर. मग तो परिवार जेवण वगैरे करून हॉटेलच्या बाहेर जातो, गाडी स्टार्ट करतात आणि ते निघून जातात. मग आता हे तिघही जण त्या हॉटेलमध्ये थोडासा आराम करतात, थोडंसं बसतात आणि नंतर आपल्या गाडीमध्ये बसून जेजुरीकडे निघतात. पण जसं हे जेजुरीकडे निघले तसं फार विचित्र प्रकार यांच्यासोबत व्हायला लागला. म्हणजे एक अशी वाईब असते ना की चांगलं नाही होईना, विचित्र व्हायलं आहे, थोडंसं बेकारसं अशा पद्धतीचं यांच्यासोबत व्हायला लागलं. आणि हे विचार करायला लागले की यार असं कसं काय अचानक पद्धतीनं आपली वाईब बदलली आहे. त्या कारमध्ये अगरबत्ती लावत आहेत, ते फ्रेशनर लावत आहेत, तरीसुद्धा त्या कारमध्ये जो दमट वास येतो आहे ना, तो वास जात नव्हता. आता लक्ष्मी आणि तिचा नवरा जो बबन आहे ते विचार करत होते की असं व्हायलं कसं अचानक. आणि पाठीमागं त्यांच्या त्या मोठ्या सीटवर त्यांचा मुलगा बसलेला होता, तो झोपलेला होता. आता बसलेला म्हणलो होतो, पण झोपलेला होता तो. काही वेळ थोडंसं लांब गेल्याच्या नंतर त्यांच्याजवळचा जो मुलगा आहे तो उठला आणि उठून बसला. त्याच्याजवळचा जो काही चेंडू आहे ते हॉटेलमध्ये त्या मुलाकडून घेतलेला, तो चेंडू आपल्या हातामध्ये घेतो आणि असा काखत घेऊन असा बसतो. बसल्याच्या नंतर तो मुलगा अगदी शांत होता, जसं की त्याच्याजवळ कोणीतरी बसलं आहे. पण हे दोघंजण कन्फ्यूज होते की आज हा एकदम अचानक शांत कसं काय, कारण की हा एवढा शांत नाही आहे आणि एकदम पद्धतीने एवढा शांत, कमाल आहे कसं काय. हे दोघंजण एकदम असे आश्चर्यचकित झाले आणि त्याच्याकडे थोडं नवलानं बघायला लागले की बाबा आज शांत बसला आहे झोपेतून उठल्या, नाहीतर एरी फार धिंगाणा घालतो, इकडं नसतो तिकडं नसतो. कारमध्ये सुद्धा तिथून नागपूरवरून जेजुरीला जाईपर्यंत तो मुलगा शिल करत असतो. बघा 5-6 वर्षाचा मुलगा जर तुमच्या घरामध्ये असेल तर त्याचा धिंगाणा फार जास्त असतो, त्याला थकवा येत नाही. तसंच याही मुलाचं होतं, तर यालाही थकवा वगैरे काही येत नव्हता. तर तो मुलगा असा बसलेला होता, त्याच्या हातामध्ये चेंडू होता. काही वेळ बसला, अर्धा 1 तास बसला. बसल्याच्या नंतर तो मुलगा बोलायला लागला, हसायला लागला, बोलायला लागला आणि तो अचानक पद्धतीनं असा बोलायला लागला की जसं की त्याला कुणीतरी काहीतरी करतंय. एखादा मुलगा बघा शांत बसलेला आहे आणि अचानक तो हसतो, जसं की त्याच्या पोटाला कोणी गुदगुली केली की असा हसतो ना, तशा प्रकारे ते हसायला लागला. आता हे दोघंजण परत कन्फ्यूज त्याच्याकडे बघून हे व्हायला काय नेमकं, आणि हा अचानक पद्धतीनं असा हसतोय का असं यांना वाटायला लागलं. पण तो मुलगा हसतोय. मग काही वेळ परत तो शांत बसतो. शांत बसल्याच्या नंतर त्याच्याजवळचा जो बॉल आहे तो बॉल खेळायला लागतो. पहिले सिंगल खेळायला लागतो, नंतर तो अशा पद्धतीने खेळायला लागला की ते जे तिचे आईवडील आहेत दोघंजण, बबन आणि लक्ष्मी, पूर्णपणे शॉकिंग होतात की असं कसं व्हायलं आहे. कारण की तो जो मुलगा आहे गाडीमध्ये बॉल खेळत होता तो शीटच्या एका बाजूला बसलेला होता आणि तो इकडं बसलेला असून बॉल असा इकडच्या बाजूने फेकायचा की तिकडून परत बॉल ह्याच्यापाशी यायचा, परत हा तिकडे फेकायचा, परत तो बॉल याच्यापाशी यायचा, परत हा तिकडे फेकायचा, परत बॉल याच्यापाशी यायचा. आणि याचं जे खेळणं आहे ना ती त्याची आई याच्याकडे बघत होती. आता त्याच्या आईने सुरुवातीला तर विचार केला की बाबा हा जो आपला मुलगा आहे हा कारच्या विंडोला बॉल मारतोय आणि तिथून उचलून याच्याकडे येतोय. आणि जे साईड मिरर असतं ना ते गाडीमधलं असं साईड मिररच म्हणतोय, ते मिड मिरर मधातलं असते ना ते काच छोटासा, त्याच्यामध्ये त्याचे वडील बघतात, बबन बघतो की असा मुलगा आपला कसा खेळतोय म्हणून. म्हणजे नवलं वाटतं ना की बाबा हा किती परफेक्टली तो कॅच पकडतोय म्हणून. तर मधात बघतात त्या आरशामध्ये, तर त्याचा जो आहे तो रोडच्या साईडला झापकर ब्रेक मारतो. लक्ष्मी त्याला विचारते की बाबा तू इतक्या जोरात ब्रेक का मारतोयस, कळत नाही का, छोटा मुलगा आहे, काय झालं ब्रेक मारायला. असं म्हणल्याच्या नंतर बबनच्या शरीराला पूर्ण घाम आलेला होता, त्याचे डोळे एकदमपणे मोठे झालेले होते आणि तो पाठीमागं बघत होता. लक्ष्मी म्हणते काय झालं तुला असं पाठीमागं बघायला. आणि जेव्हा लक्ष्मी पाठीमागं बघते त्यावेळेस तो जो छोटा मुलगा आहे तो छोटा मुलगा असा करत असतो इकडच्या विंडोकडे असं बघून, म्हणजे असं म्हणत असतो की बाबा बॉल फेक तुझा, मला बॉल फेक, मी झेलतो. आणि इकडच्या विंडोकडं तो बॉल हवेमध्ये तरंगत होता शीटवर असा. हे दोघा जणांच्या अंगाचं पूर्णपणे पाणी झालं. यांना समजलं नाही की नेमकं काय आहे. आता यांना परफेक्ट कळलं इतके वेळेचा जो आपला मुलगा बॉल खेळत होता तो एकला खेळत नव्हता, त्याच्यासोबत दुसरं कोणीतरी बॉल खेळत होतं. आणि ते दुसरं कोणी जे काही बॉल खेळत होतं त्याच्यासोबत ते आपल्या गाडीमध्ये त्या शीटवर बसलेलं आहे. आणि तो बॉल अचानक असा खाली पडतो. खाली पडल्याच्या नंतर जी लक्ष्मी आहे ती ते बॉल उचलते आणि खिडकीच्या बाहेर फेकून देते. तो मुलगा जो आहे तो खूप जास्त रडायला लागलो की माझा बॉल आणून द्या, माझा बॉल आणून द्या, माझा बॉल आणून द्या. पण लक्ष्मी त्याच्यावर धावते आणि म्हणते की चुपचाप बस. तो मुलगा ऐकत नव्हता, लाडका होता ना. मग लक्ष्मी त्याला ना 1-2 चापटा मारते. चापटा मारल्याच्या नंतर तो मुलगा रडत एका कोपऱ्यामध्ये बसतो.
काच लावतात गाडीचा, देवाचे ते फोटो वगैरे असतात त्याला अगरबत्ती लावतात, हे करतात, पूजा वगैरे करतात, हनुमान चालीसा गाडीमध्ये लावतात आणि तिथून ती गाडी काढतात. आता त्यात दोघा जणांना खूप जास्त प्रमाणामध्ये भीती वाटायला लागली की असं कसं व्हायला लागलं. आता परत काही अर्धा घंटा वेळ जातो आणि अर्ध्या घंट्याच्या नंतर अचानकपणे लक्ष्मीला मळमळ व्हायला लागतं. पण या अगोदर कधीही लक्ष्मीला कारमध्ये बसल्याच्या नंतर मळमळ होत नव्हतं. तिला असं वाटायला लागलं की आता ना आपण उलटी करणार आहे, अशा पद्धतीचं तिला वाटायला लागलं. ती आपल्या नवऱ्याला म्हणते की बाबा थोडी गाडी थांबवतो का रे, मला उलटी झाल्यासारखं वाटतंय, माझं अंग खूप मळमळ करतं आहे. बबन गाडी थांबवतो, गाडीच्या बाहेर निघतो. लक्ष्मी गाडीच्या खाली उतरते आणि जी काही पाण्याची बॉटली वगैरे आहे ती बाहेर काढतात आणि बाटलीने ती तोंड पुसायला लागते. तर जी लक्ष्मी आहे तिला अशा हुल्या येत राहतात, पण आतून असं काही येत नाही बाहेर. म्हणजे पोटामधलं पाणी म्हणा किंवा जेवण म्हणा असं काही बाहेर पडत नाही उलटीच्या मार्फत. ती फक्त हुल्या देत राहते आणि एवढ्या जोरात हुल्या देत राहते की बघायचं कामच नाही. आता बबन पूर्णपणे कन्फ्यूज. बबनला विचार आला की आईच्या गावात दुसरं लेकरू राहिलं का काय. बबन थोडा खुश व्हायला लागला. पण लक्ष्मी म्हणते की नाही, तसं नाही, मला असं वाटतंय, मला जाणवते की माझ्या नरड्यामध्ये काहीतरी अडकलं आहे, ते बाहेर येण्याचा प्रयत्न करते. असं कोरडी नाही आहे, खोकलं ही जी उलटी आहे ना ही कोरडी नाही आहे. मग थोडा वेळ ना ती लक्ष्मी उलटी करण्याचा प्रयत्न करते, पण उलटी येत नाही. चांगलाच वेळ परेशान होते आणि नंतर मग तिला असं जाणवतं की हां काहीतरी आले, आता वर आले. ती नरड्यात हात घालते आणि होडून काढते. तर बाहेर होडून काढताना त्याच्या नरड्यामधून सुतळ्या बाहेर येतात. आपली सुतळी माहीत असते ना तुम्हाला, जी आपण बियाचं किंवा धान्याचं चुंगळं आपण भरून ठेवतो, पोतं भरून ठेवतो, त्या पोत्याला शिवण्याचं काम करतो ना ज्या दोऱ्याने, त्याला सुतळी असं म्हणतात. त्याच्या नरड्यामधून सुतळी बाहेर येते. सुतळी परत इतकुशी येत नाही, चांगली मोठीच्या मोठी सुतळी बाहेर येते आणि खाली पडते. आता पडल्याच्या नंतर जी लक्ष्मी आहे ती पूर्णपणे घायल होते की हे काय झाले आणि माझ्या नरड्यातून कसं काय बाहेर आलं आहे. म्हणजे हे फार विचित्र प्रकार होता ना. आता जो बबन आहे तो पूर्णपणे विचार करतो की अरे यार, हे नेमकं झालं कसं आणि हे काय आहे. त्यावेळेस तिला पाणी वगैरे पाजतो बबन आणि आपल्या गाडीमध्ये बसवतो. गाडीत बसवल्याच्या नंतर जे बबन आणि लक्ष्मी आहे ते आपल्या जेजुरीकडे निघतात. निघल्याच्या नंतर थोडा वेळ अजून चालतात आणि चालल्याच्या नंतर जे लक्ष्मीचं शरीर आहे ते पूर्णपणे गरम व्हायला लागतं. म्हणजे तिच्या शरीराची वाफ बबनला लागायला लागते की लक्ष्मीचं शरीर गरम झालं आहे म्हणून. आणि तेवढ्यात लक्ष्मीचं लक्ष जातं, जे तिचा तळहात आहे, तळहातावर एक काळा चट्टा उमटला आहे. आपली जी स्किन असते ना, स्किनच्या आतून जेव्हा आपण असं काही आपण गोंधतो त्यावेळेस कसं निर्माण होतं तसं लक्ष्मीच्या तळहातावर व्हायला लागलं. असं मधातून पूर्ण असं काळं व्हायला लागलं. जो तळहात आहे ना पांढरा शपथ दिसतोय तो पूर्णपणे काळा झाला आणि तो उजव्या हाताचा झाला पूर्णपणे. आता जो बबन आहे त्याला कन्फ्युजन झालं की हे काय व्हायलं आहे आपल्यासोबत. आता मधात येता तो काय करतो की एका हॉस्पिटलमध्ये नेतो रस्त्याने येताना आणि डॉक्टरला सांगतो की बाबा असे प्रॉब्लेम झाले आणि हे फाईल आहे. तर डॉक्टर म्हणतो की हे हाताचं तर काय मला माहिती नाही आहे, पण जी ताप आलेली आहे ती ताप थांबण्यासाठी मी काही टॅबलेट वगैरे देतो, थोडंसं सलाईन वगैरे लावतो, त्यांना थोडंसं बरं वाटेल. मग हा म्हणतो की ठीक आहे तुम्ही लावा द्या. मग तो सलाईन वगैरे लावतो तर लक्ष्मीला थोडंसं बरं वाटतं. लक्ष्मी आणि बबन आपल्या गाडीमध्ये बसतात आणि परत जेजुरीकडे निघतात. आता जेजुरी काही फारशी लांब नव्हती. आता रस्त्यानं चालता परत जी लक्ष्मी आहे ती आपला हात खाजवायला लागते, पाय खाजवायला लागते. म्हणजे दोन्ही असं एकदम असं खतरनाक पद्धतीने तिचं शरीर खाजवायला लागतं. आणि ती का खाजवते म्हणून असं बघते तर तिच्या शरीरामधून असा पू बाहेर निघतो, पाणी बाहेर निघतं. म्हणजे पू म्हणतोय मी, पू नाही निघत पण पाणी, एक चिकट पाणी असताना थोडं त्याच्या पूर्ण शरीरामधून बाहेर निघतं. छोटे तिच्या शरीरावर पूर्ण फोडा आलेले असतात. तिला कळत नाही की हे सगळं काय व्हायलं आहे आणि हे का व्हायलं आहे. ती जिथं पण खाजवायली तिथं फोडं निर्माण व्हायले आणि त्या फोडांमधून पाणी बाहेर निघालं आहे. आता हे झाल्याच्या नंतर जो बबन आहे तो परत गाडी थांबवतो, परत हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो. हॉस्पिटलमध्ये डॉक्टरला सांगतो. डॉक्टर म्हणतो की बाबा माझ्याकडून जेवढं होईल मी तेवढं सांगतो आणि जेवढं करतो, त्याच्यानंतर मग पुढे याचा विलाज काय मला तेवढा परफेक्टली येत नाही. मग जी लक्ष्मी आहे ती आपल्या गाडीमध्ये बसते आणि बबनला म्हणते की आता काहीच नको, आता जेजुरी आली आहे, दर्शन करूया तर सरळ आपल्या गावाकडे जाऊयात. आता तिच्या हातावरचा जो काळा चट्टा आहे तो आणि तिच्या शरीरावरचे बारीक फोडं हे दोन्ही जण घेऊन ती जेजुरी येते. जेजुरी आल्याच्या नंतर
दोघंजण आपल्या गाडीच्या खाली उतरतात, आपल्या मुलाला घेतात आणि जसं जसं जेजुरीच्या पायऱ्या वर वर चढत जातात ना, तसं तसं हिच्या शरीरामधलं जे काही डिफेक्ट आहे, म्हणजे नरडं दुखणं असू द्या, शरीरातली ताप असू द्या, हातातला तो काळा चट्टा असू द्या, ते फोडा असू द्या, जोपर्यंत देवाच्या पायथ्याशी ते जात नाहीत तोपर्यंत त्यांचं ते थांबत नाही. जसं जसं देवाच्या पायथ्याशी जाण्यासाठी ते निघले वर, तसं तसं ते जिरत गेलं. जेव्हा एकदम देवाच्या पायथ्याशी गेले त्यावेळेस लक्ष्मीच्या शरीरावर असा कुठलाही चट्टा दिसत नव्हता, कुठलाही फोड दिसत नव्हता, नाही लक्ष्मीचं शरीर पूर्णपणे तापलेलं होतं. आणि त्यावेळेस यांना कळालं की आपल्यासोबत फार भयानक प्रकार झाला होता आणि आपण जर इथं आलो नसतो तर कदाचित काहीतरी कार्यक्रम आपल्यासोबत झाला असता. आणि त्यांना हेही कळालं की आपण ज्या हॉटेलमध्ये बसलो होतो आणि तिथं बसल्याच्या नंतर जी ती परिवार होता, त्या परिवाराचा जो बॉल होता ना, जे आपल्या मुलाने घेतला होता, 100% फॉल्ट त्याच बॉलमध्ये आहे काही ना काहीतरी. मग हे सगळेजण जेजुरीचे दर्शन वगैरे करतात खंडोबाचं, आपल्या गाडीमध्ये बसतात आणि आपल्या घराकडे परत येतात. ज्या हॉटेलमध्ये हे सगळं काय झालं होतं त्या हॉटेलमध्ये जातात आणि त्या हॉटेलचं जे काय मालक वगैरे आहे त्यांना ते थोडंसं हे करतात की बाबा एक रिक्वेस्ट करतात की आम्हाला ना त्या परिवाराचं म्हणजे बघू द्या ते परिवार. ते म्हणतात की परिवार कोणी नव्हतं तिथं. हे म्हणतात नाही आम्हाला बघू द्या, तुमचे CCTV कॅमेरे तर तुम्ही ऑन करा. त्या बबनची थोडी चांगली ओळख होती त्याच्यासोबत. CCTV कॅमेरे ऑन करतात तर तिथं कुणीही नव्हतं. आणि जो तो बॉल असतो तो फक्त बॉल घुलत आलेला त्या CCTV कॅमेऱ्यामध्ये दिसतो. आणि हे ज्यांना बोलतायत यांच्या हातवारे तर दिसत आहेत, पण ते कोणाला बोलतायत हे अजिबात कोणाला कळत नाही. म्हणजे CCTV कॅमेऱ्यामध्ये फक्त हेच परिवार दिसतो जो की असा बोलतो दुसऱ्या परिवाराला. आणि यावेळेस तो मालक म्हणतो हॉटेलचा, तुम्ही स्वतःच दुसऱ्याला बोलतायत, असं तर तुमच्यासमोर एकही परिवार नाही आहे तुम्ही सांगितल्याप्रमाणे, काय असं. मग त्यावेळेस त्यांना समजलं की 100% ती भूतं होती, कारण की CCTV कॅमेऱ्यामध्ये दिसली नाहीत. कमाल आहे ना. आणि एवढी पण भूतं CCTV कॅमेऱ्यामध्ये दिसत नाहीत असं खूप जणांचं लोकांचं म्हणणं आहे. तर ही होती आजची स्टोरी. बघा आज खूप जास्त डिस्टर्बनेस होतं आणि खूप म्हणजे विचित्र प्रकार व्हायला आहे आज माझ्यासोबत, कारण की काल संध्याकाळी बरोबर झोप झाली नाही आहे आणि त्या कारणामुळं मला झोप येते, बोलता येत नाही आहे. पण तुमच्यासाठी मी व्हिडिओ बनवतो आहे. स्टोरी तर खूप भारी होती, सांगायला जमली न जमली मला माहिती नाही आहे. नसेल जमली तर प्लीज ॲडजस्टमेंट करून घ्या. आणि सॉरी आजचा व्हिडिओ असा बनवल्याबद्दल. तर भेटूया समोरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.